हॅलो बहिणींनो, आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा। त्यासाठी मी घेतलेला आहे दुधी भोपळा किसून घेतलेला आहे, थोडे बदाम घेतलेले, चारोळे घेतलेले, थोडे मनुके घेतलेले, थोडे काजू घेतलेले आणि मुगाची डाळ घेतलेली शिजवून आणि वेलची पावडर घेतलेली। तर आता आपण आपलं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात थोडंसं तूप घालणार आहोत। भोपळ्याचा हलवा, दुधी भोपळ्याचा, हिंदीमध्ये त्याला लौकी बोलतात। खूप स्वादिष्ट हलवा होतो आणि त्याच्यात मी मुगाची डाळ घालणार आहे, शिजवलेली आहे पहिलेच, आणि बदाम आणि काजू मी बारीक पेस्ट करून टाकणार आहे, कारण आमच्या डॅडीला चावत नाही म्हणून मग ते बारीक पेस्ट करून टाकणार आहे। तर आता आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आपला किसलेला भोपळा टाकूया। खूप छान लागतं दुधी भोपळ्याचा हलवा। हलवून घेऊया छान मस्त। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मुगाची डाळ। एकदा दोन्ही मिक्स करून हलवा खूप छान होतो, कधी करून पहा। आता आपण साखर टाकणार आहोत त्याच्यामध्ये। अंदाजे 2 वाटे टाकणार आहे साखर। तूप आपल्याला कमी वाटलं तर अजून टाकू शकतो, आपल्याला दूध पण टाकायचं आहे थोडंसं। आता हे मी काजू बदामची पेस्ट केली, तुम्ही अख्खे पण टाकू शकता, पण घरात जर लोकांना आमच्या डॅडीला चावत नाही म्हणून मी असं केलं। सर्वांनी खाण्यासाठी ॲडजस्ट करावं लागतं थोडंफार। आता आपण मनुके घालूया। वेलची पावडर घालूया थोडीशी। वेलची पावडरने गोड पदार्थांचा स्वाद वाढतो आणि वास पण खूप छान येतो। आता आपण थोडंसं दूध टाकणार आहोत। थोडं दूध टाकूया आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून त्याला शिजायला ठेवूया। आपल्याला तूप थोडं कमी वाटलं तर थोडं टाकू शकतो म्हणून। आता एकदम मंद आचेवरती
शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची का तर खालून चिटकण्याची भीती असते. बहिणींना माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हलवा अजून झालेला नाही आहे. पूर्ण हे दूध आणि त्या भोपळ्याचं जे पाणी सुटतं ना ते पूर्ण आटलं पाहिजे. मग असं समजायचं की झाला. 5-10 मिनिटातच तयार होतो आणि एकदम टेस्टी पौष्टिक पण आहे. ह्यात मुगाची डाळ पण टाकलेली आहे आपण, त्यामुळे खूप टेस्टी पण लागतं आणि खूप पौष्टिक पण आहे. हा आपण काजू बदाम ड्रायफ्रुट्स पण टाकलेले आहेत त्यात. करून बघा कधी. व्हिडिओला पूर्ण वॉच करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.